नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मुखवास। तर जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी एकदम आरोग्यदायी असा मुखवास। तर हे जे जवस आहे, जवस त्यामध्ये आपण घालणार आहोत, तीळ घालणार आहोत। तर याचे खूप असे आरोग्यदायी फायदे आहेत। तर याचे काय काय फायदे आहेत या मुखवास खाण्याचे हे आपण आज पाहणार आहोत। हे आहे जिरे, बडीशोप आणि हे आहे सैंधव मीठ आणि हे शेवग्याचा पाला आहे। तर हा वाळून ठेवला आहे, तो पण आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे। आणि हे सैंधव मीठ आहे ना, तर यामध्ये पाणी टाकूया थोडंसं। कढई गरम झालेली आहे। तीळ, जवस, बडीशोप आणि जिरे हे चारही पदार्थ आयुर्वेदात खूप उपयुक्त मानले जातात। यांचे नियमित सेवन व योग्य प्रमाणात सेवन केल्यास खालील फायदे होतात। तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात, पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते, त्वचा व केसांसाठी फायदेशीर आहे। तर जवस हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे हृदयासाठी चांगले, कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि महिलांमध्ये हार्मोनल संतुलनास मदत करतात। बडीशोपचे फायदे पहा। अपचन, गॅस, आम्लपित्त कमी करते, तोंडाचा दुर्गंध कमी करते, डोळ्यांसाठी व दृष्टीसाठी उपयुक्त, शरीर थंड ठेवण्यास मदत करते। तर हे फायदे बडीशोप खाल्ल्याने होतात। तर हे सर्व आपल्याला एकाच मुखवासमध्ये मिळणार आहे। आता आपण पाहूया जिरे। जिऱ्याचे शरीराला काय फायदे होतात। पचनशक्ती वाढवतात, मधुमेहात साखर नियंत्रणास ठेवतात, शरीरातील सूज व विषद्रव्ये कमी करतात, वजन कमी करण्यास मदत करते। तर हे सर्व पदार्थ आपल्याला छान असे भाजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कढईमध्ये टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला मस्त असे एकजीव केल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे सैंधव मीठ। तर ज्या सैंधव मिठामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, तर हे सैंधव मिठाचं पाणी आपल्याला यावर टाकायचं आहे। म्हणजे यामध्ये ना खडे टाकले जात नाही, पाण्याने सर्व असं एकजीव होऊन आणि मस्त असा आपला मुखवास तयार होतो। तर आता आपण 10 मिनिटं कमी आचेवर मस्त असं कडक हा मुखवास बनवून घेऊया। पचनक्रिया सुधारण्यासाठी अशा पद्धतीने हा मुखवास बनवून आपण साठवून ठेवू शकतो। रोज 1 चमचा खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषद्रव्येही बाहेर पडतात। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? अशाच माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।